नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. खरं तर ही केवळ माहिती नाहीये, तर ही एक सार्वजनिक घोषणा आहे जी आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे. म्हणूनच जरा कान देऊन ऐका. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. आपण बोलतोय एका अशा अदृश्य संकटाबद्दल जे आपल्याला दिसत नाहीये, पण ते आपल्या गावांना, आपल्या देशाला आतून पोखरत आहे. आणि हे संकट दुसरं तिसरं काही नसून ते आहे डेंग्यू, हिवताप, ज्याला आपण मलेरिया म्हणतो, आणि हत्तीरोग. या तिन्ही आजारांमागे शत्रू एकच आहे, तो म्हणजे डास. आणि बघा, जर आपण याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर हे आजार जीव घेणे सुद्धा ठरू शकतात. पण प्रश्न हा आहे की हे डास येतात तरी कुठून? या आजाराचं मूळ कुठं दडलंय? चला, आज आपण या शत्रूच्या घराचाच शोध घेऊ आणि त्याला मुळापासून नष्ट करूया. तर मग सगळ्यात पहिला प्रश्न, हे आजार पसरतात तरी कसे? याचं उत्तर खरं तर अगदी सोपं आहे. लक्षात ठेवा, साचलेलं पाणी म्हणजे डासांचं घर. हो, अगदी बरोबर. जिथे जिथे पाणी साचतं ना, तिथेच हे डास जन्माला येतात, तिथेच ते वाढतात. आणि गंमत म्हणजे ही डासांची घरं काही लांब नाहीयेत, ती आपल्या अगदी आजूबाजूलाच आहेत. म्हणजे बघा, आपल्या घरातला कूलर, बागेतल्या फुलांच्या कुंड्या, घराबाहेर पडलेले ते जुने टायर, रिकामे डबे, पाण्याच्या टाक्या, या सगळ्या ठिकाणी जे पाणी साचतं ना, तेच डासांसाठी अगदी आयतं घर बनतं. पण थांबा, घाबरून जायचं काहीच कारण नाही. जर आपल्याला डासांचं घर कुठे आहे हे कळलंय, तर ते नष्ट करण्याची ताकदसुद्धा आपल्याच हातात आहे, नाही का? आपली सुरक्षा ही आपलीच जबाबदारी आहे. तर मग या डासांशी लढण्यासाठी एक अगदी सोपी 4 सूत्री योजना आहे. ती फक्त लक्षात ठेवायची आहे. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, घरात किंवा घराबाहेर कुठेही पाणी साचू देऊ नका. दुसरं, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा. तिसरं, स्वतःचं रक्षण करा. रात्री झोपताना डासदाणी वापरा आणि शक्यतो पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. आणि चौथं, हत्तीरोगापासून वाचण्यासाठी आरोग्य कर्मचारी ज्या गोळ्या देतात त्या न चुकता घ्या. आता अनेकांना प्रश्न पडेल की हा कोरडा दिवस म्हणजे नेमकं काय? तर बघा, आठवड्यातला एक दिवस ठरवायचा आणि त्या दिवशी घरातील पाण्याची सगळी भांडी, टाक्या रिकाम्या करायच्या, त्यांना आतून चांगलं घासून स्वच्छ करायचं आणि मग पूर्णपणे कोरडं होऊ द्यायचं. असं केल्याने काय होतं तर डासांची अंडी आणि त्यांच्या अळ्या समूळ नष्ट होतात. ही खरंच खूप प्रभावी पद्धत आहे. बरं, आता समजा एवढी सगळी काळजी घेऊनही जर आजाराची काही लक्षणं दिसू लागली, तर मग काय करायचं? काही प्रमुख लक्षणांवर ना आपलं बारकाईने लक्ष असायला हवं. जसं की खूप ताप येणं, थंडी वाजून येणं, डोकं प्रचंड दुखणं किंवा सांध्यांमध्ये खूप वेदना होणं. ही धोक्याची घंटा असू शकते. याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. आणि हो, जर अशी लक्षणं दिसली तर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. कुठलेही घरगुती उपाय करत बसायचं नाही किंवा स्वतःच्या मनाने औषधं घ्यायची नाहीत. अजिबात वेळ वाया न घालवता सरळ जवळच्या सरकारी दवाखान्यात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचं. तिथे मोफत तपासणी होते आणि योग्य सल्ला मिळतो. यात उशीर करणं महागात पडू शकतं. एक गोष्ट समजून घ्या, हे संकट फक्त एका व्यक्तीचं किंवा एका घराचं नाहीये. हे आपल्या संपूर्ण समाजाचं संकट आहे. आणि म्हणूनच याच्या विरुद्धाचा लढा हा आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊनच लढावा लागेल. त्यामुळे एक वाक्य कायम लक्षात ठेवूया: साचलेले पाणी हटवा, डासांना पळवा आणि आपला गाव आजारमुक्त करा. हा फक्त एक नारा नाहीये, हा आपल्या सगळ्यांसाठी एक संकल्प आहे. तर मग चला, आजच हा संकल्प करूया. स्वच्छता राखून आणि योग्य काळजी घेऊन आपल्या गावाला, आपल्या परिसराला निरोगी बनवूया. पण खरा प्रश्न हा आहे की आपण आपला गाव आजारमुक्त करण्यासाठी खरोखरच तयार आहोत का?